नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षयला जेव्हा CCTV फुटेज बघितल्यानंतर लक्षात येते की रेवाच्या या प्लॅनमध्ये शशिकांत मुकादमसुद्धा मला मारण्यासाठी तयार झालेला असतो. तो रेवाची मदत करत असतो. हे सर्व अक्षयच्या लक्षात येते तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो. खरंच किती नीच माणूस आहे, स्वतःच्या मुलालासुद्धा हा रेवाची मदत करण्यासाठी मारण्यासाठी निघाला. खरंच अक्षयला शशिकांतची खूप चीड येते. आणि तेवढ्यात रेवा आतमध्ये येते आणि अक्षयला म्हणते की अरे अक्षय चल ना, केव्हापासून मी तुझी वाट बघते. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो चल, आता माझे मेल तर पाठवून झालेले आहेत. रेवा म्हणते की अरे अक्षय केव्हापासून मी तुझी वाट बघते, अरे तुलाच बरे वाटत नाही म्हणून आपण घरी निघतोय आणि तू तर अजूनसुद्धा यायला तयार नाही. चल लवकर, केव्हापासून मी वाट बघते. अक्षय म्हणतो की हो हो चल, आलोच मी, माझे काम तर पूर्ण झालेले आहे त्यामुळे चल. तर रेवा म्हणते की चल लवकर, मी केव्हापासून तुझी वाट बघते. तेव्हा रेवा आणि अक्षय बाहेर येण्यासाठी निघतात आणि तेवढ्यात रमा ही मस्त अशी तयार होऊन मॉडर्न लुकमध्ये आणि इतकी छान इतकी सुंदर दिसत असते. जेव्हा ती ऑफिसमध्ये येते, ऑफिसमध्ये आल्यानंतर सर्वजण एकटक तिच्याकडे बघत असतात. रमा मात्र खूपच खुश असते आणि तेवढ्यात समोरून अक्षय आणि रेवा येतात. रमा खूप छान हसून अक्षयकडे बघत असते. तेव्हा अक्षय एकटक रमाकडे बघत असतो आणि त्याला रमा इतकी सुंदर दिसते तर डोळे भरून तो अगदी तिच्याकडे बघत असतो. रेवा मात्र खूपच जळभाट होते आणि ती रमाला विचारते की काय ग रमा, तू येथे कशी. तेव्हा रमा सांगू लागते, बरं झाला तुम्ही मला येथेच भेटला आणि आज तर खरं तर मला सुट्टी आहे आणि खरं तर मी डब्बा देण्यासाठी आले होते. आणि अक्षय समोर ती डब्बा धरते. तेव्हा रेवा लगेच म्हणते की खरं तर आता आम्हाला डब्याची गरज नाही, कारण आम्ही तर अक्षयला बरं नसल्यामुळे घरी निघालो, त्यामुळे आता घरी जाणारच आहोत. घरीच गेल्यानंतर काहीतरी खाऊ. तेव्हा रेवा विचारते की अगं पण तू इतके आवरून कुठे निघालीस. तेव्हा रमा म्हणते की आज मला सुट्टी आहे ना, त्यामुळे मी बाहेर चालले डेटवर. अक्षयचा जीव लगेच कासवीस होतो. अक्षय विचारतो की अगं बाहेर कुठे चालली. रमा खूप लाजते आणि अस्मित बरोबर मी डेटवर चालले असे खुश होऊन सांगते. तेव्हा मात्र रेवा ती ऐकून खूपच खुश होते आणि म्हणते की हो खरंच असे सुरू आहे तर, आणि म्हणूनच इतका मोठा चेंज दिसतोय, खरंच खूपच छान. तेव्हा रमा लाजतच म्हणते खरंच खरंच एखादी व्यक्ती आपल्यावर प्रेम करण्यासाठी लागली तेव्हा मात्र आपण आपोआप सुंदर दिसायला लागतो. आपले राहणीमान बदलते, सगळं जग अगदी बदलून जाते. आणि मी तर काय तुमच्याबरोबर बोलत बसले, तिकडे बिचारा अस्मित माझी वाट बघत बसला असेल. असे मुद्दाम अक्षय समोर ती बोलते आणि अक्षयला जाळण्याचा प्रयत्न करण्याचा ती करते. अक्षय मुद्दाम मात्र शांत राहतो आणि खाली मान घालून तो उभा असतो. तेव्हा रमा म्हणते की हो ठीक आहे, तुम्ही आता घरीच जातात, मग हा टिफिन सुद्धा तुमच्या सोबत घरी घेऊन जा. रेवा तर अगदी खुश होऊन तो टिफिन आपल्या हातात घेते. रमा खुश होऊन निघते आणि जायला निघणार तोच लगेच अक्षय हा जोरात आई ग असे ओरडतो की खूप त्याला त्रास होतो असे तो दाखवतो. रमा धावतच अक्षय जवळ येते आणि रेवासुद्धा विचारते की काय झाले. अक्षयला धरते. रमासुद्धा अक्षयला धरते आणि विचारते की अहो काय झाले. तेव्हा त्या अक्षयला सोप्यावर बसवतात आणि अक्षय म्हणतो की मगासपासून मला खरंच खूप गरगरते. रेवा घाईने त्याला पाणी पिण्यासाठी देते. तेव्हा रमा एकटक अक्षयकडे बघत असते. रमासुद्धा अगदी धक्क्याने विचारते की अहो काय होते. तेव्हा अक्षय म्हणतो की माहिती नाही, कारण मगासपासून मला खरंच खूप अस्वस्थ असल्यासारखे वाटते, त्यामुळे प्लीज तुम्ही कोणीच कुठे जाऊ नका, सर्वांनी माझ्या जवळच थांबा, खरंच खूप गरगरते. रमा चल तू सुद्धा मला घेऊन घरी चल. तेव्हा रमा म्हणते की अरे बापरे, म्हणजे डेट कॅन्सल करावी लागते की काय. रेवा लगेच म्हणते की अगं कशासाठी, नको रमा तू डेट कॅन्सल करू नको, मी आहे ना अक्षय सोबत. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही, मला रमाची खरंच खूप आत्ता गरज आहे, रमाला असून दे आपल्यासोबत. तरीसुद्धा म्हणते की रेवा अगं नको, कशाला गरज नाही. तेव्हा रमासुद्धा म्हणते की हो बिचारा अस्मित तर तिकडे थांबला असेल, त्यामुळे मला बाहेर जायचे, तर तुमची होणारी बायको तुमच्या सोबत आहेच. रमा मात्र मुद्दाम हे सर्व नाटक करत असते आणि अक्षय तसं नाटक करत असतो, कारण त्याला सुद्धा अस्मितला भेटायला रमा जाते की काय हे खरं वाटत असते आणि रमासुद्धा मुद्दाम हे सर्व नाटक करत असते. रेवाचा मात्र मध्ये खूप आनंद होत असतो की तिला असे वाटत असते की रमा नक्की आता त्या अस्मितच्या प्रेमात पडली की काय. रमा म्हणते तुमची बायको आहे, मी कशाला, ती सांभाळेल तुम्हाला, मी जाते, माझं जे काम आहे ते करते. रमा पुन्हा जाण्याचे नाटक
करते तर अक्षय पूर्ण डोक्याला हात लावतो आणि खूप थकवा आल्यासारखे म्हणतो की ही बिचारी इतकं कसं सर्व मॅनेज करेल, कोणीतरी माझ्या मदतीला लागेल, त्यामुळे रमा चल तुम्हाला सुद्धा हिला मदत कर आणि घरी घेऊन जाण्यासाठी मदत कर. रेवा म्हणते की हो हे तर बरोबरच आहे, मी एकटी कशी घेऊन जाणार याला घरी. तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे, मी बाहेरपर्यंत यांना सोडवण्यासाठी येते आणि अक्षयला विचारते की तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचे का. तेव्हा अक्षय म्हणतो की नको, डॉक्टर नकोय. तेव्हा रमा आणि रेवा अक्षयला धरतात. अक्षय मुद्दाम रमाच्या अंगावर तोल गेल्यासारखे करतो आणि मुद्दाम म्हणतो की सॉरी खरंच माझा तोल गेला, मला सांभाळा, मला उभे सुद्धा नाही राहता येत. रमा म्हणते की हो चला, आणि मला डेटवर जाण्यासाठी उशीर होतोय, लवकर चला. म्हणून रेवा आणि रमा हे अक्षयला धरतात आणि बाहेर गाडीपर्यंत घेऊन जातात. त्यानंतर इकडे आनंद सीमाच्या रूममध्ये येतो आणि सीमाला म्हणतो की आई आता हे सर्व नाटक बाद झाले, हे कुठेतरी थांबायला हवे आणि आता आई तुलाच काहीतरी करावे लागेल. तेव्हा सीमा म्हणते की काय रे, तुला काय वाटते, मी या दोघांना समजून सांगितले नसेल का. सांगितले आणि ते दोघं तर ऐकायला सुद्धा तयार नाही. अगदी इतके पराकोटीचे हट्टी आहेत दोघे सुद्धा. त्या दोघांपैकी एकही माघार घ्यायला तयार नाही. तेव्हा आनंद म्हणतो की आई पण हे सर्व बॅकफायर होऊ शकते. तेव्हा सीमा म्हणते की हो अरे हे तर खरं आहे, नक्की काहीतरी घडू शकते. दोघं सुद्धा हट्टी आहेत, ऐकायला तयार नसतात. नेमकं करायचे तरी काय. आणि सीमाही त्या दोघांसाठी देवाकडे प्रार्थना करून हात जोडते. त्यानंतर इकडे रमा आणि रेवा अक्षयला धरून बाहेर गाडीजवळ घेऊन येतात. तेव्हा रेवा गाडी चालवायला बसते आणि अक्षयला मागे बसवते. अक्षय रमाला म्हणतो की अगं रमा तू माझ्या बाजूने बस, मला धरायला हवे आणि खरंच मला खूप त्रास होतो, चक्कर सुद्धा येते. तेव्हा रेवा तर धक्क्यानेच मागे अक्षयकडे वळून बघते. अक्षय म्हणतो की रमा अगं खरंच तू गाडीमध्ये बस. तो रमाला खूप आग्रह करत असतो तर रेवा लगेच म्हणते की अरे अक्षय ती कशाला, तिला जाऊन दे, तू मागे व्यवस्थित बसलेला आहे, मी गाडी चालवते, रमाला जाऊन दे आणि अस्मित तिची वाट बघत असेल. रमा म्हणते की हो जाऊन दे मला आणि तुम्ही घरी जा, सावकाश आराम करा घरी जाऊन, मी जाते इकडे, अस्मित वाट बघत असेल. रेवा म्हणते की अक्षय चल आपण डॉक्टरांकडे जातो. तर लगेच अक्षय म्हणतो की येथे जर मदतीला कोणी नसेल आणि जर मागे पुढे असताना मला काही झाले तर मग काय करणार. बिचारी रेवा काय करणार, एकतर तिला दोन्ही गोष्टी मॅनेज नाही करता येणार. बिचारी रेवा काय करेल सांग ना. रमा तू चल माझ्या मदतीला. अगं तू बाहेरची आहे रमा, तू नीट विचार करून सांग की रेवा सर्व कसे इतके मॅनेज करेल, गाडी चालवेल की मला बघेल, त्यामुळे प्लीज तू गाडीमध्ये बस येथे. रमा म्हणते की अहो तेच मी तुम्हाला सांगते, तुमची होणारी बायको आहे तेथे, ती तुमची माझ्यापेक्षा जास्त काळजी घेईल. मी कोण लागते तुमची म्हणून तुम्ही मला तीनदा आग्रह करतात, ती तुमची जास्त काळजी घेईल. रेवा म्हणते की हो अक्षय अरे मी तुझी काळजी घेईल. अक्षय म्हणतो की नको नको. रमा म्हणते जा ना तुम्ही, मला अस्मित सोबत डेटवर जाऊन द्या. अक्षय पूर्णपणे असा व्याकुळ होतो आणि रमा प्लीज असे करू नकोस, हात जोडतो, बिचाऱ्या गरीबाला मदत करा आणि तू गाडीत बस, मी तुझ्यासमोर हात जोडतो असे विनवण्या करू लागतो आणि इतका त्रास होतो असे नाटक करत तो रमाला जाऊन न देण्यासाठी मुद्दाम हे सर्व दाखवत असतो. रमा म्हणते की ठीक आहे मला कळतो तुम्हाला खूप त्रास होतो, पण त्या अगोदर मी अस्मितला एक फोन करून सांगते, मला येण्यासाठी उशीर होईल, मी त्याला सांगते की घरीच तू मला नेण्यासाठी ये. रेवा म्हणते की हो हो सांग, तू त्याला असे सांग. तेव्हा रमा मुद्दाम अक्षय समोर म्हणते की बिचारा माझा होणारा नवरा माझ्यासाठी सर्व काही करतो. तेव्हा अक्षय मोठ्याने ओरडतो की म्हणजे खूप त्रास होतो असे रमाला तो दाखवतो. रमा जोराने म्हणते की ओरडू नका, आले म्हणून रमा गाडीत बसते आणि गाडीत बसल्यानंतर ती अस्मितला फोन करते आणि हॅलो अरे अस्मित सॉरी, खरंच खूप सॉरी, आणि ह्या अक्षय सरांना खूप त्रास होतो असे रागाने अक्षयकडे बघत अस्मितला सांगत असते. त्यामुळे मी यांना सोडण्यासाठी घरी जाते, तू एक काम कर, तू ऐकून घे, तू मला घेण्यासाठी घरीच ये. अरे माझ्यामुळे तुझी खरंच खूप दगदग होते हे मला कळते, त्यामुळे सॉरी खरंच, पुन्हा एकदा तू मला नेण्यासाठी घरीच ये. तेव्हा अक्षय जोरात ऐक असे करत असतो आणि रमा बॉटल घेते, पाणी प्या असे म्हणत असते तर अक्षय नाही पिता येत नाही असे दाखवतो. रमा म्हणते की नाही का पिता येत. तेव्हा रमा ही आपल्या हाताने बॉटल देते तर अक्षय पाणी पितो आणि विचारते बरं वाटते का तुम्हाला. तर अक्षय म्हणतो की नाही ग खरंच बरे नाही वाटत. रेवा पूर्णपणे कासवीस होते. रेवा म्हणते की अरे अक्षय ऑफिसला जेव्हापासून आपण आलो तेव्हापासून तुला त्रास व्हायला सुरुवात झालेली आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की हो. रेवा घाबरतच विचारते की अक्षय तुला काही आठवते का.
अक्षय म्हणतो की हो हो, आता खरंच मला काही गोष्टी आठवायला सुरुवात झाली, काहीतरी आठवते. रेवा पूर्णपणे घाबरून जाते. अक्षय म्हणत असतो की हो, मला खरंच काही घटना आठवतात आणि मी असे खूप उंचावर आहे, खाली दरी आहे का असं काहीतरी आठवायला मला सुरुवात झाली. रमा विचारते की अहो, तुम्हाला नेमकं काय आठवते, प्लीज सांगा. अशा काही गोष्टी मला आठवतात. तेव्हा रेवा म्हणते की अरे, तुला त्रास होतो म्हणून तुला असे अस्वस्थ झाल्यासारखे वाटत असेल आणि हे सर्व काहीतरी वेगळेच आठवत असेल. रेवा म्हणते की तू कुणाचा विचार करू नको, तू फक्त माझा विचार कर. रमाला मात्र खूप चीड येते. रमा म्हणते की हो, म्हणजे हे मात्र खरं आहे अक्षय भाऊजी, तुम्ही फक्त रेवाचा विचार करा आणि मी एक काम करते, मला सुद्धा दुखले वाकले ना, मी अस्मित सरांचा सुद्धा विचार करत जाईन. फक्त अस्मित सरांचाच विचार केल्यानंतर मला खरंच खूप बरे वाटते. आणि अक्षय भाऊजी, तुम्ही रेवाचा विचार करा, तुम्हाला अगदी रेवाचा विचार केल्यानंतर बरं वाटेल. तेव्हा अक्षय डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की रेवा, अगं रेवा, मला काहीतरी होते आणि आता तुझे कसे होणार, पण नक्की मला काहीतरी होते. अगं, मला आठवायला सुरुवात झाली, नक्की काहीतरी आठवते. रेवा म्हणते की अरे अक्षय, ही काही वेळ आहे का, आता आपण घरी जाण्यासाठी निघूयात. रमा म्हणते की हो, चला निघूयात. रेवा लगेच गाडी स्टार्ट करते. तेव्हा अक्षयला त्या दोघी घरी घेऊन येतात आणि घरी आल्यानंतर अक्षय पुन्हा आई ग असे मोठ्याने ओरडत असतो. सीमा आणि घाबरतच येते आणि आनंदला आवाज देत असते. तेव्हा अक्षय जोरात किंचाळत असतो की आई ग. सीमा खूप घाबरते की अरे, याला काय झाले, आणि आनंद आणि अभि धावतच येतात. सीमा म्हणते की अरे बघा, याला काय झाले. तेव्हा आनंद आणि अभि अक्षयजवळ येतात. अरे, काय होते तुला. तेव्हा अक्षय म्हणतो की माझ्या असे दुखते शरीरामध्ये. तेव्हा अभि म्हणतो की मी एक काम करतो, डॉक्टरांना कॉल करतो. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे नको नको, बोलावू नको, त्याची काही गरज नाही. तेव्हा आनंद विचारतो की म्हणजे तुला असे पोटात दुखते असे म्हणायचे का. अक्षय म्हणतो की हो हो, माझ्या पोटात दुखते, छातीत दुखते, घशात दुखते, नाकात दुखते, डोळ्यात दुखते, मेंदूत सुद्धा दुखते आणि कानातून तर वाफा निघताच. अभि म्हणतो की थांब, मी डॉक्टरांना फोन करतो. तेव्हा अक्षय म्हणतो की नको अभि, डॉक्टरांना फोन करू नको. अक्षय म्हणतो की अरे अभ्या, खरंच तू खरंच किती चांगला आहेस रे, त्याची काही गरज नाही. तेव्हा सीमा विचारते की अक्षय, तू उपाशी राहिला होता, खरंच तू काही खाल्लेले नव्हते म्हणून तुला हा सर्व त्रास होतो. तेव्हा अक्षय म्हणतो की माहिती नाही की नेमकं मला काय होते आणि मला काहीतरी गोष्टी आठवतात. ते ऐकून तर रेवाचा पूर्णपणे थरकाप उडतो. तेव्हा अक्षय म्हणतो की हो, मला काहीतरी आठवते म्हणून असे मेंदूत दुखते आणि मेंदूत दुखल्यानंतर छातीत दुखते आणि छातीत का दुखते म्हणून पोटात दुखते, हे असे सर्व झाले. तेव्हा रेवा म्हणते की नाही अरे, तुला काही आठवत नाही, तुला फक्त तसे वाटत असेल. अक्षय म्हणतो की अगं, मला आठवते, ही चांगलीच गोष्ट आहे ना. काही गोष्टी जर मला आठवत असेल तर आठवून दे आणि काही दुखत असेल तरी सुद्धा दुखून दे, कारण चांगलंच आहे. तेव्हा अभि म्हणतो की थांब, मी डॉक्टरांना फोन करतो. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे अभि नको, दुखत आहे ना माझे, चांगलीच गोष्ट आहे, त्यामुळे तू डॉक्टरांना फोन करू नको, कारण मला काहीतरी आठवते आणि एकदाचे एकदा सर्व काही आठवून जाईल. तेव्हा रमा म्हणते की हो, डॉक्टरांना फोन करण्याची काही एक गरज नाही, ICU त्यांना झालेली आहे. तेव्हा अक्षय डोक्याला हात लावतो आणि विचारतो की काय रमा, हा कुठला आजार ग, ICU अगं फक्त ऍसिडिटी असं इतकेच असते. तेव्हा रमा म्हणते की नाही हो, तुम्हाला खूप ठिकाणी दुखते म्हणून मी मुद्दाम तुम्हाला तसे म्हणाले. रमा म्हणते की थांबा, मी तुमच्यासाठी लिंबू पाणी घेऊन येते, म्हणजे तुम्हाला नक्की बरं वाटेल. रमा लिंबू पाणी आणण्यासाठी किचन मध्ये जाते. तेव्हा अक्षय रेवाचा हात धरतो आणि रेवा असे म्हणतो. सीमाला मात्र खूप राग येतो आणि रमा लिंबू पाणी आणून देते. आणि तेवढ्यात रमाच्या मोबाईलवर अस्मितचा फोन वाजतो. रमा म्हणते की अस्मितचा फोन आला बिचारा. तेव्हा अक्षय म्हणतो की काय. रमा म्हणते की हो, बिचारा मला इकडे घेण्यासाठी आला आणि अक्षय भाऊजी, अहो तुमच्याबरोबर तुमची रेवा बायको तर आहे ना, त्यामुळे आणि त्यांना जर बरं वाटले तर रेवा तू सुद्धा त्यांना डेटवर घेऊन जा. रेवा तर अगदी खुश होते आणि हो हो, मी अक्षयला घेऊन डेटवर नक्की जाईल. आणि रमा खूप लाजून हसून म्हणते की आई, मी जाते, अस्मित माझी वाट बघतोय. तेव्हा अक्षयला आणखीन जोरात दुखल्यासारखे होते, तो जोरात आई ग रमा गेली म्हणून ओरडत असतो. तेव्हा अभि आणि रेवा हे गच्चीवर निघून येतात. तेव्हा अभि विचारतो की रेवा, अगं अक्षयला असे अचानक काय झाले. रेवा म्हणते की माहिती नाही, जेव्हा आम्ही ऑफिसमध्ये गेलो तेव्हा अक्षयला असे अस्वस्थ असल्यासारखे वाटत होते. सकाळपासूनच त्याची तब्येत व्यवस्थित नव्हती. अक्षयला बरे वाटत नाही म्हणून ऑफिसमधून आम्ही घरी येण्यासाठी निघालो आणि अचानक रमा सुद्धा तेथे आली आणि तिला बघून मात्र अक्षयची तब्येत अचानक ड्रॉप झाली. मला माहिती नाही, परंतु खरंच आम्हाला काही कळत नव्हते म्हणून आम्ही त्याला
लगेच घरी घेऊन आलो. तेव्हा अभि विचार करतो आणि म्हणतो की काय रमाला बघून अक्षयची तब्येत इतकी खालावली आणि परत विचारतो की काय तू आता काय म्हणालीस. रमाला बघून त्याची तब्येत अचानक ड्रॉप झाली म्हणजे कदाचित अक्षयला काहीतरी आठवायला लागले असेल. रेवा तर पूर्णपणे आणखीन घाबरते. अभि म्हणतो की 1 मिनिट रेवा, ऍक्सिडेंट नंतर अक्षयने रमाला पहिल्यांदा ऑफिस मध्ये बघितले म्हणजे कदाचित त्याला काहीतरी आठवायला लागले असेल. रेवा म्हणते की हो रमा तर आजच ऑफिस मध्ये आली. तेव्हा अभि म्हणतो की एक्झॅक्टली रेवा, अगं तुला का कळत नाही की हीच तर युनिक मेमरी आहे. अगं युनिक मेमरी आहे ती अक्षयसाठी. अगं रमा ऑफिस मध्ये आल्यानंतर त्यांना काही युनिक असे गोष्टी त्याला आठवल्या असतील आणि नक्की हे रमा ऑफिस मध्ये आल्यानंतरच सुरुवात झाली असेल आणि या सर्वामुळे त्याची स्मृती कदाचित परत सुद्धा येत असेल. असे सुद्धा होऊ शकते. रेवा तर पूर्णपणे घाबरून जाते आणि विचार करून टेन्शन मध्ये येते. तर अभि पुन्हा विचारतो की अगं रेवा असे होऊ शकते. तेव्हा रेवा फक्त घाबरून मान डोलावते आणि हो अभि असे असू शकते असे म्हणते. तेव्हा अभि म्हणतो अगं रेवा तसं जर असेल तर सर्व पुन्हा सुरळीत होईल आणि अक्षयची स्मृती परत येईल. त्याला सर्व काही आठवेल आणि आपल्या सुद्धा मनासारखे होईल की अक्षयला परत आठवल्यानंतर रमा सुद्धा त्याला आठवेल आणि हे सर्व आपण तर अक्षयला बरा होण्यासाठीच करतोय. रेवा मुद्दाम हसते थोडस आणि हो अभि आपण तो बरा व्हावा त्यासाठीच हे सर्व करतो असे नाक मुरडत म्हणते. अभि इतका खुश होतो आणि रेवा ही गुड न्यूज आहे मी लगेच बाबांना सांगतो म्हणून अभि लगेच काकांना हे सांगण्यासाठी जातो. रेवा मात्र खालीच बसते आणि रेवा विचार करते जर तसे झाले तर माझे मात्र काही खरं नाही. अक्षयला जर सर्व काही आठवले तर. त्यानंतर रेवा ही खाली येते आणि ती विचारते की आई अहो अक्षय कुठे गेला माहिती आहे का तुम्हाला. तेव्हा सीमा म्हणते की अगं माहिती नाही पण त्याला एक फोन आला होता मग बाहेर कुठेतरी तो गेला असेल. काहीतरी महत्वाचे काम असेल म्हणून तो बिचारा गेला असेल. तेव्हा रेवा म्हणते त्याला फोन आला होता राईट. तो ऑफिसला गेला की कुठे बाहेर दुसरीकडे गेला हे तर सांगून गेलाच असेल ना. तेव्हा सीमा म्हणते की ए बाई मला इतके काही माहिती नाही तू काय विचारते आणि सीमा बाजूला निघून जाते. रेवाला तर खूप टेन्शन येते की अक्षय नेमकं कुठे गेला असेल. रेवा विचार करते की अक्षय जर ऑफिस मध्ये गेला असेल आणि तेथे गेल्यानंतर त्याला परत काही आठवले तर मग नेमकं आता मी काय करू आणि अक्षयला कसे थांबवू याचा ती विचार करत असते. त्यानंतर अक्षय गाडीतून इकडे रमाचा पाठलाग करत येत असतो आणि तो अस्मितला लगेच फोन करतो आणि अस्मितला म्हणतो की आत्ता तू कुठे आहे तेथील मला लोकेशन तू लगेच पाठव. आणि तेव्हा लगेच अस्मित त्याला लोकेशन पाठवतो आणि मूनलाईट रेस्टॉरंट मध्ये गेलेलं आहोत असे तो लोकेशन पाठवल्यानंतर अक्षय लगेच थांब आता दाखवतोच याला काय ते म्हणून अक्षय लगेच गाडी ओढवतो आणि जेव्हा तो गाडीच्या खाली उतरतो आणि लोकेशन तो चेक करत असतो तेव्हा मात्र समोर अस्मित आणि रमा एकमेकांबरोबर एका टपरीवर चहा घेत गप्पा करत असतात. एकमेकांच्या हाताने एकमेकांना टाळी देतात. अक्षयच्या हे सर्व काही तिकडे लक्ष जाते आणि अक्षय भयंकर हा चिडतो आणि मला इकडे मूनलाईट हॉटेलचे लोकेशन पाठवतात आणि इकडे टपरीवर गप्पा करतायत आणि काय रे अस्मित माझ्या बायकोला घेऊन टपरीवर आला की काय थांब देतो तुझ्या एक. खरंच कसा माणूस आहे म्हणून अक्षय अस्मितवर खूप चिडलेला असतो. अस्मित मात्र हा मुद्दाम अक्षयला दाखवण्यासाठी रमा समोर खूप प्रेमाचे नाटक करत असतो आणि स्टाईल सुद्धा आपल्या केसांची तो मस्त उडवत असतो आणि पुन्हा अक्षयच्या लक्षात येते आणि तो स्वतःची हसतो की नक्की रमानेच हे सर्व माझ्या सुचवले असेल कारण तिला अशा बटपटीत हॉटेलची गरज नाही. तिला अशी छान व्यवस्थित कमी छोट्या छोट्या जागा तिला आवडतात. तेव्हा रमाला तर ऊन सुद्धा लागत असते आणि ती आपला घाम पुसत असते. तेव्हा अक्षय म्हणतो की बिचारीला ऊन सुद्धा लागते आणि अक्षय लांबूनच अस्मितवर चिडतो की अरे त्या बिचारीला ऊन लागते आणि छत्री मागे काय टांगून ठेवलीत बावट अरे घाल ना तिच्या डोक्यावर तिला ऊन लागते. अक्षय विचार करतो की ह्या मूर्खाला तर काही सुचणार नाही म्हणून त्याच्या जीवाची खोल घाल मेल होते. आपल्या माणसांची काळजी शेवटी आपल्यालाच असते आणि समोर एक माणूस असतो त्याला विचारतो की बरोबर आहे ना. तेव्हा तो माणूस विचारतो की अहो साहेब काय चालले तुमचे आणि नक्की तुम्ही कोणाशी बोलतात. अक्षय म्हणतो की काही नाही तुमचे चालून द्या. तेव्हा अक्षय विचारत पडतो की नक्की आता मलाच काहीतरी करावे लागेल आणि नक्की मी काय करू. तेव्हा त्याच्या डोक्यात विचार करून एक प्लॅन येतो आणि समोर काही मुलं हे फुटबॉल खेळत असतात. अक्षय लगेच धावतच आणि त्यातील एका मुलीला तो खुणावून सर्व काही सांगतो. तेव्हा ती मुलगी रमाजवळ येते. अक्षयने जसे सांगितलेले असे अगदी तशी मुलगी त्या म्हणजे अस्मितला विचारते की अहो काका ही छत्री तुम्ही
शोला ठेवलेली आहे का? तेव्हा अस्मित म्हणतो की अगं नाही, ही खरी छत्री आहे, थांब मी तुला दाखवतो. म्हणून अस्मित लगेच आपल्या पाठीमागे जी छत्री अडकलेली असते ती काढतो आणि त्या मुलीला उघडून दाखवतो. तेव्हा ती मुलगी म्हणते की अहो, ह्या ताईला केव्हापासून ऊन लागते, तुम्हाला दिसत नाही का? तेव्हा अस्मित लगेच रमाच्या डोक्यावर छत्री धरतो. तेव्हा रमा त्या मुलीला विचारते की अगं, तुला हे कसे सुचले ग? तेव्हा ती मुलगी म्हणते की एका दादाने सांगितले. रमा विचारते की कोण आहे तो? तेव्हा ती मुलगी बोट करते अक्षयकडे. अक्षय लगेच खाली जाऊन लपतो. रमा म्हणते की अगं, तिकडे तर कोणीच नाही. तेव्हा ती मुलगी म्हणते की अगं, ते तेथेच होते. तेव्हा लगेच अस्मित म्हणतो की अगं रमा, देवाने देवदूत पाठवला, तुला लागणाऱ्या उन्हाच्या झळा मला लागत होत्या. तेव्हा रमा म्हणते हो आहो, तुम्ही तर गॅसजवळ उभे होतात. तेव्हा रमा त्या मुलीला म्हणते की थांब, मी तुला काहीतरी खायला देते. आणि अस्मितला म्हणते की तुम्ही त्या दुकानदारांना विचारा की काही चॉकलेट वगैरे आहे की काय. आणि रमा चोरून अशी नजर अक्षयकडे वळवते. तेव्हा अस्मित त्या मुलीच्या हातात बिस्किट्स देतो आणि रमा तिला बिस्किटचा पुडा देऊन थँक्यू बोलते. तेव्हा ती मुलगी पुढे येते, परंतु रमा मात्र तिच्यावर लक्षच ठेवून असते. तेव्हा तेथे आल्यानंतर अक्षय त्या मुलीला विचारतो की अगं, तू कशाला सांगितले त्या ताईला, मी सांगितले होते ना. तेव्हा ती मुलगी कान पकडून सॉरी म्हणते. तर अक्षय हसतो आणि ठीक आहे आणि बाय करून ती मुलगी निघून जाते. तेव्हा मात्र रमाच्या लक्षात येते की नक्की अक्षयच तेथे आहे म्हणून, आणि ती खुश होते आणि अक्षयकडे बघून हसते. तेव्हा हा बघ इथे संपतो. पुढील भागामध्ये रमा घरी येते आणि मुद्दाम हातामध्ये एक बॅग घेऊन येते आणि सर्वजण तर तेथेच असतात. रमा म्हणते की अहो, बरं झालं की तुम्ही सर्वजण येथेच आहात, तुम्हाला सर्वांना काहीतरी सांगायचे होते. तेव्हा रमा आपल्या हातामध्ये रमा अस्मित नावाचे मंगळसूत्र घेऊन येते आणि ते सर्वांना दाखवते हे मंगळसूत्र, आणि मुद्दाम अक्षय समोर धरते. तेव्हा मात्र रेवाला इतका आनंद होतो. रेवा म्हणते की माय गॉड, आणि ती उड्या मारायला सुरुवातच करते. रमा अक्षयला विचारते की अक्षय भाऊजी, अहो कसे आहे हे? तेव्हा अक्षय मात्र खूप नाराज होऊन रमाकडे बघत असतो. तेव्हा रेवाही लगेच शशिकांतला घेऊन गच्चीवर येते आणि शशिकांतला म्हणत असते की अक्षयला जर हळूहळू सर्व काही आठवायला लागले तर त्याचे आणि माझे लग्न होणे हे अवघड आहे. तेव्हा शशिकांत म्हणतो की मी त्याला असे इंजेक्शन देतो त्याचा मेंदू हा शून्य होऊन जाईल, म्हणजे अगदी शून्य होईल. तेव्हा मात्र जान्हवीने हे सर्व ऐकलेले असते आणि ते सर्व ऐकल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसतो आणि नेमकं हे काय बोलतात आणखीन ती चोरून ऐकण्याचा प्रयत्न करत असते. तर शशिकांत म्हणत असतो की मी लगेच डॉक्टरांशी बोलतो आणि या प्लॅनची तयारी करतो. तेव्हा आता जान्हवी